आणि याच सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांची देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे ओमराजे नाराज असल्याचं सूत्र सांगतायत आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आता थेट ठाकरे परिवाराकडून प्रयत्न केले गेल्याचं कळतंय। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, नेमकी काय चर्चा झाली ठाकरेंमध्ये आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये, काय तपशील आहेत त्या संदर्भातले? प्रज्ञा, ज्या प्रकारे काल कोर्टाचा निकाल लागला आणि निकालानंतर निंबाळकर कुटुंबीय पूर्णपणे निराश आहे आणि या सगळ्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न केले जातात की ओमराजे निंबाळकरांचं मन वळवण्याचं आणि आपल्यासोबत ठेवण्याचं। याच दरम्यान काल कैलास पाटील, वरुण सरदेसाई तर ओमराजे निंबाळकरांना भेटलेच, त्यासोबतच उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा फोनवरून ओमराजे निंबाळकर यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यावर उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावर ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं की मी आपल्याच पक्षासोबत आहे, आपणच मला इथपर्यंत आणलेलं आहे, आपणच मला मोठं केलेलं आहे, त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। मी माझ्या कार्यकर्त्यांना चर्चा करेल, कार्यकर्त्यांशी भेटेन आणि त्यानंतर मी पुढचा जो निर्णय आहे तो सांगणार आहे। मात्र सध्या तरी मी तुमच्या पक्षासोबत असा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे आणि त्यामुळे पूर्णपणे म्हणजे आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, वरुण सरदेसाई, कैलास पाटील या सगळ्यांकडनं ओमराजे निंबाळकरांना आपल्यासोबत ठेवण्याचा किंवा आपल्या पक्षात ठेवण्यासाठीचे किंवा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यात किती यश मिळतं हे पाहावं लागेल। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।